असला तर त्यात काय पाहिजे? बस, संपत्ती किती जरी असली तरी भक्ती पाहिजे. आता उलट आहे का, भक्ती किती असू द्या श्रद्धा पाहिजे. एक एक मुद्द्यानं वर चाललं बरं का आपण. आता महिला मंडळ गॅस पेटवलाय, तांदूळ घेतले 1.5 पोतं, गॅस पेटवला आणि फक्त स्वयंपाक नाही, करा भात. पाणी नाही, करा भात. म्हणजे भात करायला 3 गोष्टी नक्की पाहिजे, पाणी पाहिजे, धान्य पाहिजे आणि अग्नी पाहिजे. मान्य आहे का? स्वयंपाक करायला 3 गोष्टी पाहिजे ना, पाणी पाहिजे, धान्य पाहिजे, अग्नी पाहिजे. सुख मिळवायला श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे आणि अंतःकरणात प्रेम पाहिजे. रिकाम्या जागा भरा याला उत्तर दिलेलं नाही. रिकाम्या जागा भरा याला उत्तर दिलेलं नाही, पण पर्याय निवडा याला उत्तर. पटापट बोला, पर्याय निवडा. या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहेत. पर्याय आहेत 4 पैकी बरोबर किती आहे? 1. तो सुपरवायझरनं निवडायचा नाही, पेपर काढणाऱ्यानं निवडायचा नाही. तो कोणी निवडायचा आहे? विद्यार्थ्यानं. पर्याय आहे 4, बरोबर आहे 1. निवडायचं आहे कुणी? विद्यार्थ्यानं. तुमच्या जीवनात 4 भाग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. देवानं मार्ग दिले 4, निवडायचा 1, यश येणार. फायनल. पण जोड्या लावामध्ये तसं नाहीये. इकडची याला आहे, इकडची याला आहे, इकडची अला ब आहे, बला अय. जोड्यांची उत्तरं सुद्धा पेपरमध्येच आहे. फक्त काय वापरायचंय? बुद्धी. मग अंतःकरणातच श्रद्धा आहे आणि अंतःकरणातच भक्ती आहे. फक्त भजन नावाची बुद्धी वापरायची, बस. आले पुढं. आता इथपर्यंत आले, फायनल झालं. म्हणजे आता कुठवर आलं? पर साखळी लावा. काय तयार झाली? श्रद्धा. श्रद्धेमुळं काय तयार झाली? भक्ती. आता भक्तीचा प्रॉब्लेम असा आहे, कीर्तन करणं, पखवाद वाजवणं, टाळ वाजवणं, मोकार ठिकाणी गण लावणं, बायका पोरं सोडून बोंबलं थिणणं, 1.5 तास देव सोडणं, ही काय भक्ती आहे का? 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड आणि देवाला वाहिल्या नख्या 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 नख्या. का वाहिल्या? त्या शिजत नाहीत. त्या जर शिजल्या असत्या तर देव वासावच राहिला असता. वास. मग आता द्या उत्तर मला. 9,000चा बोकड तुम्ही देवाला कापला, तुमची भक्ती झाली, श्रद्धा झाली का मजा झाली? बस. काय झाली? मजा. देवाला काय मिळाले? खुर खुर. देवाला काय मिळाले? खुर. महिला मंडळ टोकरी भर भजे काढले, टोकरी भर भजे 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 भजे, टोकरी भर. कोणत्या स्त्रीनं देवाच्या नैवेद्यावर अख्खं भज ठेवलंय? नाही. देवाला शुगर आहे का? इतकं भज मुंगीच्या तोंडात गुतलं. मुंगीचं ऍडमिशन ऑपरेशन करावं लागलं. म्हणजे तुमची देवावर श्रद्धा आहे पण भक्ती नाही. मान्य मान्य मान्य. भक्ती पाहिजे. जसं आम्ही लहान असताना एक धडा असायचा शाळेत, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर गिव्हन बिलो. म्हणजे उत्तरा वाचा आणि उत्तरे द्या. आता त्या प्रश्नाची उत्तरं कुठे आहेत? उत्तर येते. आपण काय करायचं? समजून घ्यायचा आणि वाचायचा. तेव्हा आपल्याला काही कळत नव्हतं. आपण फक्त एवढं राहायचं, वेअर डिड राम लिव. मग आपण उतार्यात राम सापडायचा, उतार्यातला राम उचलायचा, पेपरात आणून समजून आणायचा का तसाच समजून आणायचा? आपण कसं आणायचं? मोगाम. आता आपल्याला काय होणं गरजेचं आहे? समज होणं गरजेचं आहे. अभंग काही आयडा कडून घुसलोय पाहिजे ना आपण. पहिली तयार झाली श्रद्धा, बस आता फिट बसलं. श्रद्धेमुळं काय तयार झाली? भक्ती. भक्तीमुळं तयार काय झालं? अंतःकरणात प्रेम. पण ती भक्ती कशी करा? समाजाची, राजकारणातून भक्ती करणं म्हणजे फडणवीस साहेबाची सुद्धा एक भक्तीच आहे आणि त्यामध्ये राजेंद्र पाटलांची श्रद्धा आहे. दोन्ही गोष्टी आल्या. त्यांची त्यांच्यावर श्रद्धा आहे.
आणि ते करत असले ती बघते नुसतं माळ घालायची, टपुर्या म्हणायची, झोपताना रुतती, भक्ती नाही. माळ घालणं भक्ती नाही, गरीबाची सेवा करणं भक्ती. आणि कधी ध्यानात ठेवा बसणाऱ्या माणसांना, श्रीमंताची सेवा केल्याने यदा कदाचित मिळणार नाही, पण यदा कदाचित तात्पुरतं समाधान मिळेल, पण गरीबाची सेवा केल्यानं कायमचं सुख मिळेल. काय मत आहे तुमचं? तुमचं काय मत आहे? बोलत जा. श्रीमंताच्या सत्कार त्याला तुम्ही अति मोठ्या माणसाचा सत्कार केला तर तुम्हाला तात्पुरतं थोडं बरं वाटेल, पण भांडे घासणाऱ्या बाईचा मुलगा 3 दिवस उपाशी आहे, त्याला तुम्ही अर्धी पोळी दिली तर त्याच्या गालावरचं हसू देव भेटल्यासारखं. यावर काय मत आहे तुमचं? कारण सर्व्हिस टू मॅन, एक वाक्य सांगा, पैसा 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 पैसा. बरेच लोक म्हणतात पैसा देव नाही, नाहीच आहे ना, पण अंडरलाईन करून ठेवा, वाक्य लिहून ठेवा एज्युकेटेड मंडळी. मनी इज नॉट गॉड, मनी इज नॉट गॉड. अंडरलाईन दिस सेंटेन्स. मनी इज नॉट गॉड बट नॉट लेस दॅन गॉड. पैसा देव नाहीये, पैसा देव नाहीये. तुमचं डोकं काम देते का? तुम्ही सगळे कशासाठी तर फडत या पैसा दे. आम्ही का होईना का बोंबलं थिंडतो पैशासाठी. आज जगातली सगळी माणसं काय करतात? केवळ काय कमवायचं आहे? बोला जा. तुम्ही गौंड्याच्या हाताखाली कामाला जाता कारण पैसा. तुम्ही एखाद्याची तोंड भरून स्तुती करता कारण पैसा. काय कमायचं तुम्हाला? पैसा. मुलगी देताना तुम्ही पहिला मुलगा काय करतोय हे विचारता, म्हणजे तुम्हाला काय कमवलं पाहिजे? पैसा. पण वाक्य लिहून ठेवा, पैसा देव नाही. पैसा देव नाही. तुमच्या अजून घुसणच पुढं काय म्हणायचं मला? पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. कारण देव मिळवायला सुद्धा तुम्हाला काय लागल? फुकट दिन, फुकट मिळेल? हे फुकट मिळेल का? नाही. हे नाही, हे नाही. पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. आता उलटे फिरा, पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही, पण शरीर पैशासाठी नाही, शरीर देव मिळवायला आहे. हे वाक्य ध्यानात ठेवा. शरीर पैशासाठी नाही पण शरीर देव मिळवायला. आणि तुम्ही आणि मी सगळ्यांनी पैसाच कमावलाय, जीवन काय कमावलंय? काय कमावलंय? यातले 25% माया पुढे बसलेली माणसं आहेत आता इथं कीर्तनात. यातले 20 लोक जन्माला त्या आईशी बोलत नाहीत. आज आत्ता इथं माया पुढे बसले आहेत आत्ता. आहे का नाही? बोला. आहेत ना? 10 जणी आहेत अशा, सासऱ्याशी बोलत नाही अशा, आता इथं मंडपात आहेत ना? आहेत. मग मला सांगा, आईशी न बोलणं, सासऱ्याशी न बोलणं, मग मला तुम्हाला जीवन काय कळलं? प्रश्नचिन्ह. आता एक निवांत उत्तर द्या. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती? नव्हती? 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 डॉक्टर महिन्यानं ठेवणारी लोक होती? नव्हती? नव्हती? तरी ती गेली. तरी ती मागच्या 2 महिन्यात फटाफटा बोला गेले. आज राजेंद्र पाटलांचा आभार माना का त्यांनी आपल्यासाठी कीर्तन ठेवलं, आणि आपण देवाचे आभार माना का दुसऱ्या लाठीतून वाचलो. आज सगळे जण एक आभार माना की आपण दुसऱ्या लाठीतून वाचलोय. आता सगळ्यांनी आज गुरुपौर्णिमेला देवाकडे एवढंच मागा, देवा फक्त 30रीतून वाचू दे, भजन करी. मग इथं हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती? नव्हती? बोला. होती. डॉक्टर महिन्याने ठेवणारी लोक होती? एक वाक्य सांगा. डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वजना इतके पैसे देणारी लोक होती? नव्हती? नव्हती? टप्पा टप्पा गेली.
हो. आणि मग लोकांनी आयडिया काढायचा, काही बरळायचं. अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. कान फाटीत दिले पाहिजे. बावळट नाही, अंड्याचं आणि कोरोनाचं काय सबंध? बावळटांनी लगेच वांगे बंद केले, अंडे सुरू केले. तुमचं काय घेऊन बसले? मालकऱ्यांना कोरोना झाला, त्यांनीच अंडे सुरू केले. माल टाकली काढून. आणि ज्या ज्या मालकऱ्यांनी माळा काढल्यात ते तिसऱ्या लाटेत नसणार. काही माणसं चालू गेली नाही गेली. काही माणसं चालू गेली नाही. काही माणसं औषध पिऊन मेली नाही. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय. मरणच 103 नुसता पडलाय खाटाव. खात नाही पित नाही, नालाय का अवलादीचा. नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणजे चहा, दूध, थोडी दारू. मग आता एक उत्तर सांगायचंय मला. संपत्ती मृत्यू समयाला कामा येत नाही. मित्र मृत्यू समयाला कामा येत नाही. पाहुणे रावळे मृत्यू समयाला कामा येत नाही. पण तुम्ही आयुष्यात केलेलं भजन कधी वाया जात नाही. पटलं तुम्हाला? मित्र आले, गडी पॉझिटिव्ह निघला. पप्प्याच्या आईला कळलं, पप्प्याचा बाप पॉझिटिव्ह निघला. पप्प्याचा बाप, पप्प्याची आई 8 दिवस काशीला निघून गेली. आणि तिकून आल्यावर गंगा पूजन घालायला बसली. गंगा घराबच गेला तर पूजन काच घालतील? आता ऐका, म्हणजे पत्नी सुद्धा कामा येत नाही. जन्मदाता मुलगा सुद्धा प्रेतावर पाणी फेकीत नाही. आता ऐका, पैसा कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, पाहुणे रावळे कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. बोला काय म्हणायचं? हे तुम्हाला मान्य आहे का? बोला. एकदा तुम्ही गरीबाला उपकार केले, वाया जातील? नाही. एक भांडे घासणाऱ्या बाईचं लुगडं फाटलं म्हणून आपल्या कपाटातलं लुगडं तिला दिलं, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला कधीच धोका देईल? नाही. एक गरीबाच्या मुलीची 12वीला परीक्षा झाली, ती पास झाली आणि तिचा नंबर लागला हो. पण तिला इंटरव्ह्यूला जायला साडी नाही. आपल्या कपाटातली एक साडी देऊन टाकली. तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देवच मिळवून द्याला. बस. एका मुलानं तब्येत कमवली, मस्तपैकी व्यायाम केला, मिलिटरी सिलेक्ट झाला. बिचाऱ्याला कॉल आला, जायची वेळ आली, पण बिचाऱ्याकडे पैसे नाहीत. आपल्या खिशात 100ची नोट होती, टपकन आपण त्याला काढून दिली. तो कधीच आपले उपकार विसरणार नाही. चांगलं वागणं कधी वाया जात नाही. यावर तुमचं मत काय? श्रीमंतांना का मदत करू? त्यांना उताला काय घेतात? चहा खातोच का? चहा, शुगर, डायबिटीज, वांग, मुळव्यात, मरतो खातो. श्रीमंताला देऊन काय करतात? गरज कुणाला आहे? गरीबाला आहे. आणि गरीबाची सेवा करण्यातच देव आहे. यावर तुमचं मत काय? हो. पण आपण काय करतो महाराज? आपल्याला आवडते प्रसिद्धी. तुम्हाला मला काय आवडते? प्रसिद्धी. प्रसिद्धी आवडल्यामुळं आता तुम्ही मी सध्या टेन्शन मध्ये आहे. आज मानसिक तणाव आहे प्रत्येक माणसाला, आणि तणावाला औषध आहे कीर्तन. तुमचं काय मत आहे? माझ्या समोर बसून तुम्ही आता जेवढे एवढे वेळ बसले ना, तुमच्या वर्षभरातला लोड गेलाय. काय मत आहे तुमचं? प्रसन्न झाले का नाही? तुम्ही प्रसन्न झाले का नाही? का? तणाव आहे. आणि तणाव येण्याची कारण सांगू एका मिनिटात. तणाव येण्याची कारण सांगू एका मिनिटात. तुमच्यात माझ्यावर तणाव येण्याचं कारण, याचं कारण सांगतो. तुमच्या माझ्या घरात फ्रीज आहे, तुमच्या माझ्या घरात कूलर आहे, तुमच्या माझ्या घरात टीव्ही आहे, कपाटात दागिने आहेत, पैसे आहेत, पण तुमच्या माझ्या जीवनात समाधान नाही. यावर तुमचं काय मत आहे? मान्य? मुलगा नोकरीला आहे, सुनबाई नोकरीला आहे, पैसा भरपूर आहे,
सगळं आहे पण समाधान नाही. का नाही त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. तुम्ही मी भजनापासून दूर गेलोय म्हणून भजन समाधान. यावर काय मत आहे तुमचं. हसत जगा, हसत जगा. राहायची गॅरंटी नाही, गॅरंटी नाही. मी कीर्तन संपल्यावर घरी जाईलच याची नाही. काय माया मुळा उठले माणसं. गॅरंटी नाही ना, मग आजपासून वाईट वागायचंच नाही. गॅरंटीच गॅरंटी नाही. द्या उत्तर. आता बसलेली सगळी माणसं, तुम्ही अंत्यविधीला गेले, सगळेजण जातात. काय काय नेतं प्रेत बरोबर घ्या लिहून. पावशेर सुतळी, पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटी, 2 अगरबत्त्या आणि 1 मडकं. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. GST धरून 240. एवढं नेतो ना संघ, एवढं नेतो ना. का काही राहिलं माझ्याकडून. एवढं नेतो ना. हे सगळ्यांना माहिती आहे का बसणाऱ्यांना. माहिती आहे ना. माहिती आहे ना तुम्हाला. माहिती आहे ना तुम्हाला. मग तुम्हाला जर एवढं सगळं आता लबाडरावालायचं नाही बरं का. आता याच्यात उत्तर सांगायचं आपल्याला. प्रत्येक प्रेत एवढंच बरोबर नेत आहे, हे मान्य आहे ना. मग माणूस मरताना बरोबर नेतो काय. काहीच नाही. सुख. माणूस मरताना 2 गोष्टी नेतो. प्रत्येक माणूस मरताना 2 गोष्टी नेतो. त्याने केलेलं कर्म आणि त्याने असलेलं ज्ञान. तो जर MA असेल तर त्याचा पोऱ्या माझी MA होऊ शकत नाही. म्हणजे काय बरोबर नेलं. ज्ञान. आणि काय बरोबर नेलंय. कर्म. आणि तो तरलाय कशावर. कर्म. मग एवढं ज्ञान जर बसणाऱ्यांना आहे तर भ्रष्टाचार करून संपत्ती का कमवायची हो. का कमवायची. आपल्याला संघ 1 रुपये न्यायचा आहे. संघ 1 रुपये न्यायचा आहे. 235 रुपये संघ न्यायचे सगळे. मग 80,000 पगार असताना वर 5 आणि 10 घेतो कशाला. 80,000 पगार आहे ना हलकटा तुला. 4 रविवार घरीच आहे तू. 2 रविवार तर सासरवाडीलाच आहे. तरी याचे 20 खाय, त्याचे 30 खाय. आणि रिटायर झाला का चालला औरंगाबादमध्ये गार्डनमध्ये हिंडायला. कशाला पापा करायचं. पाया पडून सांगतो कोरोनाने तुम्हाला हे शिकवलंय का जीवन क्षणिक आहे, पापाचं कमवू नका. काय मत आहे तुमचं. आणि बरं तुम्ही कमावली कोणत्यासाठी कमावली. पोरांसाठी. कोणत्या सुईचं आहे. कोणत्या सुईचं आहे. आपल्या पोराला जर आपल्या पोराला जर आपण म्हणलं ना मी इंजिनियर केलं तुला, अरे मी पैसे भरले, तो म्हणतो पप्पा हे उपकार नाहीत. हे तुमचं कर्तव्य आणि तुम्ही केलं तर काय उपकार केले नाही. असं म्हणायचंच होतं तर मला जन्माला का घातलं. तुमचा ऊत तुम्ही जिरून घ्या. हे कुणाचं उत्तर आहे. पोराचं. जागे आहे तू. वैशाख महिन्यात चालेली सुनबाई ज्येष्ठात म्हणते मी आले तेव्हा या घरात काही नव्हतं. मी आले, मी आले भरभराटी झाली. तू आली तेव्हा काही नव्हतं. काही नव्हतं. काही नव्हतं. निवांत विचार करा. काही नव्हतं. काही नव्हतं. काही नव्हतं. पण तू ज्याच्या संग आली तो होता ना. का तोय तो तिकूनच आणला पिकअप मध्ये घालून. चला इकडं. आम्ही चहा प्यायला जर गेलो ना एखाद्याच्या घरी लोक आम्हाला बोलूनच देते नाही. महाराज त्या बाबळीपासून या बाबळी पोत आपल्या बापाचं काही नाही. आता आपण चहा प्यायसाठी गुतेल राहतो. नाही मग काय म्हणावं ते बशी भिकून आणाय बसले नाही बा. आपल्या बापाचं काही सगळं
मग आपल्या पुढे प्रश्न पडतो. मग मी त्याला म्हणलं, नसू दे तुझ्या बापाचं काही, पण तू तर आहे ना, का तू म्हण मी सासऱ्याचा आहे, होऊन दे. सावध राहा, हे ज्ञान नाहीये, अज्ञान आहे. आणि आज 99% लोक कशात आहेत? अज्ञानात आहे. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जायला नाही, पण मरताना 2 गोष्टी येतात, 1 कर्म आणि 2 त्याने कमवलेलं ज्ञान. मग ते ज्ञान कमवा, हीच खरी सेवा. संग येत नाही काही, पण कर्म बरोबर येतं ना. मग कर्म चांगलं करायला काय झालं, आणि हे चांगलं कर्म करायला काय लागतं, इथं आपण होतो. पहिली लागते श्रद्धा, दुसरी लागते भक्ती, आणि तिसरं काय लागतं, उत्तर सुरू. आता तुम्हाला आणि मला सगळ्यांना काय झालाय, अहंकार. तू नोकरीला असण्याचा तुला काय अहंकार, तुला भारी मोटरसायकल असण्याचा काय तुझा अहंकार, याला याच्या वाजवण्याचा अहंकार, यांना यांच्या गायनाचा अहंकार, मला माझ्या कीर्तनाचा अहंकार, काहींना आपली बायको देखणे याचाच अहंकार. तो म्हणतो आपली पप्प्याची आई. अरे पप्प्याची आई देखणी आहे, पण 40च वर्ष. आता सगळ्या माणसांना काय झाला, आता लागला करंट. तुम्हाला काय झालाय, बोलायचा काय झालाय, काय झालाय, अहंकार. बंगल्याचा अहंकार, गाडीचा अहंकार, इस्टेटीचा अहंकार, पदाचा अहंकार, नोकरीचा अहंकार. आता अहंकार हे ज्ञान कमी असण्याचं लक्षण आहे का जास्त? बस फिट बसलं कीर्तन. आता लागला करंट तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय कमी आहे, ज्ञान कमी आहे म्हणून तुम्हाला काय आहे, बस फिट बसलं कीर्तन. मग आता तुम्हाला घालवायचं काय आहे, बस फिट बसलं. अहंकार, महिला मंडळ अहंकार जाईल तुमचा बंगल्याचा. कधी? सुनबाई जेव्हा नंगाटील, जिला सून नाही ना, सून एकही बी, ती बाई बोलून देत नाही कोणाला. असं करीन तसं करीन, गपचीप राह, तू काहीच करीत नाही. आणि सून आली का 1.5 महिन्यात, दिंडी कवा निघणार आहे, जिरती. काही काही पोराला म्हणलं ना बायको करते, बायको माया पुढं नीट करून टाकीन. कोण म्हणते, ज्याला बायको नाही ना ते बायको करीन, बायको आणि आपल्या पुढं नीट करून टाकीन. गपची बस. असाच म्हणायचा तो बाप. तो बाप असाच म्हणायचा, त्यानं सासरवाडीला टपरी टाकली भाऊ. सासरे भाऊ वा वा वा, श्री ती सोपी गोष्ट नाही. अय कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असते ना, प्लॅस्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसाशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हत्यार. महाराज, महाराजांची भाषा आहे, माझी नाही. स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती. हसत हसत जगा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं ती इतके दरिद्री आहेत, कनात्या पण हसत नाही, नुसते कनात्या. अरे ईश्वराला दिलेली देणगी. मला सांगा तुमच्या डोक्यात माझ्या समोर बसलो कोरोना राहिला का, हसायचं काय, कवा खोकल. जिरती भाऊ. काही नाही, जमिनी इकल्या आणि पुन्हा मुंबईला राहायला गेले. लॉकडाऊन झालं, येड्या बाबळी झोपाय आले भाऊ. कोरोना येतो. 1.5 महिना काही नाही दाढी केली नाही, नाहीच नाही. काही नाही, तांब्यात कोळशे घालून इस्त्री केली. आणि लग्न तर पहाटीच
एक जण म्हणला मी उठलो तो तुमच्या वाट्यावर वाजत होतो म्हणले, तेव्हाच नवरी गेली. ती नवरी आली. 90,000 पगारावालं फुकाट तांदूळ घ्याला रांगेत उभे, 3 किलो दे रे. 3 देव येतो. घमेंड लई दिवस चालत नाही.